पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाला जे अन्नद्रव्य लागतात ते आपल्याला देणं गरजेचं आहे. ते जर आपण दिली नाही तर त्याची वाढ पाहिजे अशी होणार नाही. पिकाची जी सुरुवातीची अवस्था असते ना, त्याच्यामध्ये जे पिकाला गरजेची अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही 3 अन्नद्रव्य अशी आहे की ती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फार गरजेची असतात. नत्र जे आहे, तुम्हाला सर्वांना आपले मागचे व्हिडिओ माहिती आहेत की नत्र जे आहे शाकीय वाढीसाठी आवश्यक आहे. फॉस्फरस जे आहे ते मुळीची वाढ जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगली करतं. पोटॅश जे आहे ते आपल्या पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढवत असतं. म्हणून नत्र, स्फुरद आणि पालाश जे आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला देणंच गरजेचं आहे. मग आपले जे ट्रॅडिशनल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे आहे त्याच्यामध्ये स्टार्टर ग्रेड जो प्रचलित झालेला आहे आपला तो 19-19-19 ज्याच्यामध्ये 20-20-20 याच्यामध्ये समप्रमाणामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाशची मात्रा असते. म्हणजे तिन्ही समप्रमाणामध्ये आहेत आणि तीच समप्रमाण पिकाला गरजेचं असतं. म्हणून समजा आज लागवड केली तर एक 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एक वॉटर सोल्युबलची ड्रेंचिंग जी आहे ती 19-19 ची करणंच गरजेचं आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये काही नवीन वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आलेले आहेत, जसं की 10-20-20 आणि त्याच्यामध्ये आपलं 1.5% मॅग्नेशियम ऑक्साईड असतं. आता शेतकरी बंधूंनो, सुरुवातीची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये झाड जेव्हा वाढत असतं त्यावेळेला झाडाला त्याचं स्वतःचं अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती पण वाढवायची असते, जेणेकरून त्याची ग्रोथ चांगली होईल. आणि अशा वेळेला जर मॅग्नेशियम सारखं अन्नद्रव्य जर आपण सुरुवातीला जर दिलं, ते अन्नद्रव्य असं आहे जे झाडाचं जे अन्न तयार होतं ना त्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा रोल आहे. जसं नत्र आहे त्याच्याबरोबर मॅग्नेशियम हा देखील अन्न निर्मितीमध्ये खूप महत्वाचा घटक मानला जातो. मग तो जर दिला तर निश्चितच त्याचा बेनिफिट, ऍडिशनल बेनिफिट जो आहे तो सुरुवातीला होणार आहे. म्हणून 19-19 तुम्ही वापरू शकता, 20-20 वापरू शकता, पण माझं एक सजेशन राहील 10-20-20 प्लस मॅग्नेशियम असलेली जी ग्रेड आहे ती जर तुम्ही ड्रेंचिंगला जर दिली तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला सुरुवातीला होणार आहे. जे ट्रॅडिशनल आपले वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाशच्या व्यतिरिक्त दुसरा अतिरिक्त घटक जो आहे तो नसतो. परंतु जे कस्टमाइज आणि जे नवीन जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आलेले आहे याच्यामध्ये ऍडिशनल सेकंडरी असेल किंवा ट्रेस एलिमेंट आहे ते त्या फर्टिलायझर मध्ये असतात. ते स्टेजेस नुसार कस्टमाइज केलेले आहेत, ते आपण पुढे बघूया. तर ह्या याच्यामध्ये मॅग्नेशियम असल्यामुळं सुरुवातीची जी वाढ आहे ती अतिशय चांगली होणार आहे. म्हणून लागवड केल्यानंतर जी अर्ली डेव्हलपमेंटची स्टेज असते, एक 20-25 दिवसाची जी स्टेज आपण म्हणू शकतो, त्यावेळेला 1 ते 2 ड्रेंचिंग जे आहे ते जर तुम्ही 19-19 वॉटर सोल्युबल फर्टिलायझर केला तर निश्चित याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आता याच्यानंतरची जी स्टेज येते शाकीय वाढीची स्टेज. आता शाकीय वाढ ज्या वेळेला होत असते पिकाची त्यावेळेला नत्र, स्फुरद, पालाश या 3 अन्नद्रव्याच्या व्यतिरिक्त त्याला तुमचं कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, झिंक असेल आणि फेरस असेल, ही 4 अन्नद्रव्य अशी आहेत ती जास्त प्रमाणामध्ये लागत असतात. ती का लागत असतात शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेला शाकीय वाढ होत असते त्यावेळेला एनपीके मधलं स्फुरद जे आहे, स्फुरद ज्या ग्रेड मध्ये जास्त असेल ना अशी ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी वापरायची. का वापरायची? स्फुरदाचं पहिलं कार्य आहे मुळींची वाढ. आणि शाकीय वाढ कधी होणार आहे? ज्यावेळेला जमिनीखालील मुळांची वाढ चांगली होईल त्यावेळेला शाकीय वाढ तुमची चांगली होणार आहे. म्हणून असं वॉटर सोल्युबल खत वापरा शाकीय वाढीमध्ये ज्याच्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त असेल. जसं की आपलं 1261 असेल, 1261 मध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त आहे. तुमचं 1340-13 आहे ते तुम्ही वाढू शकता, ज्याच्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त आहे. परंतु काही नवीन जे खतं मार्केटमध्ये आलेले आहेत ज्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला झिंक भेटू शकतं, फेरस भेटू शकतं, मॅग्नेशियम भेटू शकतं, ते जर तुम्ही त्या ठिकाणी वापरलं तर निश्चितच ऍडिशनल बेनिफिट होणार आहे. जसं की 10-50 आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मॅग्नेशियम 3-3.5% मॅग्नेशियम आहे आणि आपलं फेरस 10-50 म्हणजे नत्र आणि स्फुरदाबरोबर ऍडिशनल मॅग्नेशियम आणि फेरस असलेली ग्रेड मार्केटमध्ये आहे. अन्न निर्मितीची प्रक्रिया अजून फास्ट होणार कारण की त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि फेरस आहे. आणि 2 अन्नद्रव्य अशी आहे जी झाडाचा अन्न निर्मितीमध्ये नत्राच्या बरोबर काम करतात. म्हणून शाकीय वाढीमध्ये ही ग्रेड अतिशय चांगलं काम करून देणार आहे. दुसरी ग्रेड आहे 10-30-5 प्लस त्याच्याबरोबर तुमचं झिंक, ही एक ग्रेड मार्केटमध्ये आहे. झिंक तुम्हाला माहिती आहे हिरवेपणा जो आहे तो पिकामध्ये येत असतो, किंवा जे झिंक जे आहे हे तुमच्या इंटरनोड डिस्टन्स म्हणतो आपण, ते वाढवण्याचं काम, पेऱ्यातलं अंतर आपण म्हणू शकतो त्याला, ते वाढवण्याचं काम झिंक करत असतं. मग तुम्हाला जर शाकीय वाढ चांगल्या पद्धतीने जर करायची असेल तर तुम्हाला ही ग्रेड सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करणार आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही सरळ जे काय ट्रेडिशनल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देत असाल तर माझं मत असं राहील तुम्हाला की ज्या वेळेला तुम्ही हे वॉटर सोल्युबल खत सोडताय 1 ते 1.5 किलो, ज्या वेळेला तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये हे सोडलं
ड्रेंचिंग तर तुम्ही सुरुवातीला केली. ड्रेंचिंग झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही 25-30 दिवसाच्या स्टेजमध्ये येतात त्यावेळेला हे तुम्हाला ड्रीपच्या माध्यमातून 1 ते 1.5 किलो सोडायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या खतामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम नसेल तर अल्टरनेट तुम्हाला ऍडिशनल कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल हे त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला मी एक सांगतो, कॉम्पॅटेबिलिटी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हो. तुम्ही ह्या सर्व खतं एकत्र देणं टाळणं गरजेचं आहे. प्रिसिपिटेशन होतं. जिथं फॉस्फरस आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम ही खतं द्यायची नाही. मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल, फॉस्फरस युक्त खतं असेल किंवा झिंक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही खतं एकत्रितरित्या द्यायची नाही. तुम्ही अल्टरनेट डे किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही ही खतं त्या ठिकाणी वापरू शकता. हा झाला आपला शाकीय वाढीचा शाकीय टप्पा.